संजू कसा आहेस तू? किती वाढलास? साबळे मी यांच्याकडे कामाला होते पहिल्यांदा. अच्छा, तुम्ही यांच्याकडे पण काम केलंय? हो, मी आयुष्यात पहिल्यांदा कामाला लागले ती यांच्याकडे. बर, हेच माझे पहिले आयटम. मालक 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 म्हणावं. हो, खरंच खरं. अग्रवाई स्वस्तात सुटलो. कशी आहेस तू? मजेत आहे. तू कशी आहे? अरे मस्त मजेत. एक नंबर झोपाळू बाई. तिथं एका ठिकाणी बसेल तिथं झोपेल. मग हेअरस्टाईल बघ. वा, मस्त मस्त नाही, चुकून झालंय ते. कसं काय? आधी चांगले लांब केस होते, आवडले त्यांना लांब केसाची. मग गेले सलून मध्ये, बसले, झाले, झोपली. कटिंग करता 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 इथपर्यंत आलं तेव्हा जाग आली. म्हटलं थांब बाबा, नको कापू याच्या पुढं. अहो 2 वेळा वैभव मंगले व्हायचे वाचले. असं धडपड नको तिथं धडपड. या दोघांवरती नजर ठेवायला एक परीक्षक पाहिजे ना, म्हणून आणखीन एक परीक्षिका बाई येणार आहेत. या कसले यांचे विनोद. टोला ठ फला फ सला संजय मोने. उलाला. कसे आहात? घाबरताय का? मी काही करणार नाहीये. आणि व्यवस्थित खेळ झाला पाहिजे, कळलं? अजिबात चिटिंग नाही. नो चिटिंग, अजिबात नाही. तर आता पहिला राऊंड आपण सुरू करूयात. सामान्य ज्ञान बघूयात. गृहिणींचं सामान्य ज्ञान जास्त असतं की सेलिब्रिटींचं सामान्य ज्ञान जास्त असतं? तुमच्यासाठी मी सामान्य ज्ञानातला पहिला प्रश्न विचारतो. साखर हा आपला खूप जवळचा विषय आहे. चहासाठी साखर लागते, बोलण्यातही साखर हवी. तर या साखरेला मुंग्या लागू नयेत म्हणून काय करावं लागतं? पहिला बजर यांनी वाजवलेला आहे. हा, बोला संपदा मॅडम. साखरेला मुंग्या नाही लागल्या पाहिजे. लवंग घालून ठेवायचं. बर, जजना विचारूयात. प्रश्नाचं उत्तर तर त्यांनी दिलेलं आहे. जजना विचारूयात की साखरेला लागू नये म्हणून तुम्हाला काय वाटतं? साखरेला मुंग्या लागू नये म्हणून त्या डब्यावर बाहेर मीठ असं लिहावं. त्यामुळे तिथं त्या जाणार नाही, त्या घडल्या जातात. याला काय अर्थ आहे? मला एक सांगा, मुंग्यांना लिहिता वाचता येतं काय? लिहिता वाचता येतं काय मुंग्यांना? तुम्ही सांगा ताई. एक मिनिट, तुम्हाला काय म्हणायचंय? पुण्याच्या मुंग्यांना लिहिता वाचता येतं. कसं काय? वाचता कसं येईल? बरोबर आहे. आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला मुंगी नव्हते, प्रोफेसर होते. ते शिकले, प्रोफेसर झाले का? वा, छान. बघितलं, आम्ही जिंकलो. तुम्ही जिंकला का? तुम्ही नाही स्पर्धे, तुम्ही जज आहे. तुम्ही कसं जिंकता? पण यांनी उत्तर जे दिलेलं आहे ते बरोबर आहे. त्यामुळे एका रननी तुम्ही आता पुढे चाललेला आहात. बघा बारामतीकर, तुम्हाला जरा स्पीड वाढवायला लागेल, कारण 2020 लगेच संपणार आहे ही स्पर्धा. ही काय खूप वेळ चालणार नाहीये. मी आता दुसरा प्रश्न विचारतो. गव्हामध्ये, गहू हे सुद्धा धान्य जे रोजचं लागतं, गव्हामध्ये छोटे किडे होऊ नयेत म्हणून काय करायला पाहिजे? उत्तर आहे की धान्य रक्षक मिळतं, हा. त्यात त्याच्या गोळ्या असतात, हा. त्यात घालून ठेवायच्या. तुमच्याकडे काय वेगळी टेक्निक वापरतात? कडुलिंबाचा पाला धान्यामध्ये घालायचा. कडुनिंबाचा पाला घातला पाहिजे. पण परीक्षकांना काय वाटतं हेही महत्वाचं आहे. कुणाला काय याबद्दल बोलायचं आहे का? सर, हा, बोला. हा, गव्हाला छोटे किडे लागू नये म्हणून गव्हात मोठे किडे टाकावेत. काय म्हणजे काय होतंय, मोठे किडे छोट्या किड्यांना खाऊन टाकतात. अशा रीतीने छोटे किडे नष्ट होतील आणि गव्हाला छोटे किडे लागणार नाही. अरे पण मोठे किडे राहिलेच ना गव्हात. हा, तर गव्हाला मोठे किडे लागू नये म्हणून गव्हात उंदर सोडा. म्हणजे उंदीर ते मोठे किडे नष्ट करून टाकतील, गव्हाला मोठे किडे पण लागणार नाहीत. अरे पण उंदीर गेले त्या गव्हात, त्याचं काय? मग गव्हात मांजर सोडा, म्हणजे ते उंदीर खाऊन टाकतील. म्हणजे किडे पण गेले, उंदीर पण गेले. आपण मांजराचं काय? मग गव्हात कुत्रा सोडा, कुत्रा मांजरीला खाऊन टाकील आणि किडे पण राहणार नाहीत. आता त्या कुत्र्याचं काय करू? अरे देवा. मग गव्हात वाघ सोडा, म्हणजे हा
गव्हात वाघ सोडा म्हणजे कुत्र्याला वाघ खाऊन टाकील. हा तर सख्या हो. आपण वाघ राहील त्याचं काय? नाही, वाघ आहे ना तो गहू खाणार नाही, तो नॉन व्हेजिटेरियन आहे. तर तो नॉन व्हेजिटेरियन आहे. तर मला सांगायचंय माझ्या बारामतीच्या आणि महाराष्ट्राच्या सगळ्या सख्यांना, सख्या हो, टिप्पणी लिहून घ्या, गव्हाला छोटे किडे लागू नये म्हणून गव्हात वाघ सोडा. हे नाव काढणार तुम्ही गावाचं. पण दोघांनाही मी संधी दिली होती आणि दोघांनाही छान उत्तर द्या. दोघांनाही एक एक गुण देऊयात. पण 2 रननी हे पुढे गेलेले आहेत. बारामतीकरांचा 1 रन झालेला आहे. 2 आहे त्यांच्यासाठी. अंडी सगळे खात असावेत सगळे. तर अंड चांगलं आहे की वाईट हे कशावरून ठरवतात? पहिल्यांदा बजर आता तिकडून वाजलेलं. बारामतीकर तुम्ही सांगा. हो अंड चांगलं आहे की वाईट कशावरून ठरायचं? अंड जेव्हा पाण्यामध्ये टाकतो तेव्हा ते बुडलं तर हे असतं आणि वर तरंगलं तर ते चांगलं असतं. उत्तर दिलेलं आहे त्यांनी. पहिल्या राऊंड नंतरचा स्कोर आहे, करामती टीम तुमचा स्कोर आहे 2 आणि बारामती तुमचा स्कोर आहे 2. त्यामुळे आता समान आहे. आता कसं आहे, सामान्य ज्ञान झालं. आता थोडं मैदानात उतरूयात. इथे उतरून खेळ झाला पाहिजे. दोरीच्या उड्या मला बघायच्यात आता की कोण चांगलं खेळणार. घेऊन या साहित्य, घेऊन या. यांच्या टीम मधून एकाला यावं लागणार आहे, तुमच्या टीम मधून एकाला. तुम्ही ठरवा की कुणाला पाठवायचं, कोण फिट असणार आहे. आणि त्या दोघींमध्ये रंगणार आहे मुकाबला. वहिनींसाठी 2 टाळ्या. या. मला वाटतं ह्या वुमन ऑफ द मॅच मॅन ऑफ द असतं नाही का? मॅन ऑफ द मॅच नाही हो, मॅन ऑफ द मॅच. हा तर ॲट अ टाइम आम्ही सुरू करणार आहे. ज्या पहिल्यांदा थकतील किंवा थांबतील त्या हारतील आणि ज्या शेवटपर्यंत टिकतील त्यांना मिळतील 5 रन. बघूयात कोण पुढे जात आहे. त्या पुढे गेलेल्या आहेत. 5 होते ना, मी मगाशी सांगितलं. आता आणखीन एक सेलिब्रिटी इथे बोलवायची वेळ आलेली आहे या पहिल्या राऊंड नंतर. त्यांचा एक नवीन सिनेमा येतोय सर, त्यांचेही प्रमोशन आपल्याला करायचं आहे आणि त्यांनी ज्या सिनेमात एक महत्त्वपूर्ण भूमिका केली त्या सिनेमाचंही इथे प्रमोशन होणार आहे. माहेरची शीला जिचा खूप वशिला अशा नावाचा एक काहीतरी सिनेमा आहे. तर त्यांनाच आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या शैला बुगडेसाठी. या शालू नाच. या बेसिकली मी फक्त फिल्म्स करते. या आणि म्हणजे टेलिव्हिजन मी नाही करत. आणि नाटक वगैरे हे करतात तसं तुम्ही? नाही, नाटकासाठी मला वेळच नाहीये. अच्छा, का घेत नाहीत तुम्हाला ते? नाही, खूप फिल्म असं आहे की ही फिल्म माझ्यासाठी खूप क्रुशल होती. काय होती? कुशल. मला वाटलं तुम्ही बसा, तर त्यांनी बोलवलंच आहे म्हटलं, तर काय करूच शकत नाही आम्ही. मी मराठी, झी मराठी.